राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने सर्व मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगची नजर असणार असून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली असून 23 एप्रिल 2026 रोजी अर्थात उद्या होणाऱ्या मतदान प्रक्रियेत एकूण 3,33,545 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे। मतदारांना सुरक्षित आणि निर्भयपणे मतदान करता यावं यासाठी सर्व 374 मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्यात। यंदाच्या निवडणुकीतील एक अत्यंत महत्त्वाचा आणि नाविन्यपूर्ण बदल म्हणजे मतदान कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि साहित्यासाठी मुख्यालयात एकत्र येण्याची गरज नसून त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रावरच थेट साहित्य उपलब्ध करून दिलं जाणार आहे। जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, उपजिल्हा निवडणूक अधिकारी दत्तात्रय कवितके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि निवडणूक निर्णय अधिकारी अनुप सिंह यादव यांच्या देखरेखीखाली या निवडणूक प्रक्रियेचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले। वेळ आणि श्रमाची बचत व्हावी यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी महत्त्वाचा निर्णय घेतलाय। सर्व मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 22 एप्रिल रोजी त्यांना नेमून दिलेल्या मतदान केंद्रावर पोहोचायचं असून ईव्हीएम मशीन आणि इतर सर्व आवश्यक मतदान साहित्य क्षेत्रीय अधिकाऱ्यांमार्फत थेट या मतदान केंद्रावरच पोहोच केलं जाणार आहे। तसेच मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हे साहित्य पुन्हा केंद्रावरूनच क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे जमा करायचंय। कायदा व्यवस्था राखण्यासाठी अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत 36 पोलीस अधिकारी, 708 पोलीस कर्मचारी आणि 391 होमगार्ड तैनात करण्यात आले। या व्यतिरिक्त केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल 1 तुकडी आणि केंद्रीय राखीव पोलीस दल 1 प्लाटून सुरक्षेसाठी पाचारण करण्यात आले। संपूर्ण मतदान प्रक्रियेत पारदर्शकता राहावी यासाठी सर्व 374 मतदान केंद्रांवर वेबकास्टिंगद्वारे थेट लक्ष ठेवलं जाणार आहे। मतदार ओळखपत्र नसलेल्या नागरिकांनाही आपला हक्क बजावता यावा यासाठी भारत निवडणूक आयोगानं 12 पर्यायी कागदपत्रांना मान्यता दिली आहे। आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, बँक किंवा पोस्ट ऑफिसचं छायाचित्रयुक्त पासबुक आदींचा समावेश यापैकी कोणतंही ओळखपत्र दाखवून मतदान करता येणार आहे। तर प्रत्येक नागरिकाने आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन करावं, मतदारांवर प्रभाव टाकणारी कोणतीही कृती टाळावी आणि निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी अनुप सिंह यादव यांनी केलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।